ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भगवंतांनी ज्ञानोपदेश करण्यापूर्वी अर्जुनाची अवस्था कशी होती? ओव्या आहेत 49 ते 55. भगवंतांच्या विभूती ऐकल्यावर अर्जुनाला त्यांचे समग्र रूप पाहण्याची इच्छा झाली. सुरुवातीला त्याच्या मनात विश्वरूप दाखव म्हणावं किंवा नाही याबद्दल द्वंद्व निर्माण झालं. शेवटी त्याने भगवंतांना ही गोष्ट विचारायचीच असं ठरवलं. पण ज्ञानदेवांच्या अर्जुनाकडे प्रश्न विचारण्याची खुबी आहे. सुरुवातीला त्यांनी श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशामुळे आपला मोह नष्ट झाला हे सांगितलं. आता तो तत्पूर्वी आपली अवस्था कशी होती त्याचे वर्णन करत आहे. परी साचाची महामोहाची ये पुरी, बुडाले या देखोनी सीसवरी, तुवा आपण पे घालोनी श्रीहरी, मग काढिले माते. पण खरोखर मोहाच्या महापुरात मी डोक्यापर्यंत बुडतो आहे असे पाहून श्रीकृष्णा तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढले. एक तू वाचूनी काही, विश्वी दुजियाची भाषा नाही, की आमुचे कर्म पाही जे आम्ही आधी म्हणू. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची काही वार्ता नाही अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू, आणि कौरवांते या स्वजनू आपुले म्हणे. जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो. याही वरी माते मी मारीन, म्हणे तेने पापे केरी गेन, ऐसे देखत होतो दुस्वप्न, तो चेवविला प्रभू. यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मग मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो. त्या मला महाराज इतक्यात आपण जागे केले. देवा, गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची या आरती रोहिणी पीत. कृष्णा, गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. जी किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होती या साचे, ऐसे वाया मरत या जीवाचे, श्रेय तुवा घेतले. महाराज, सर्प कापडाचाच होता, पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. आपण मरतो असे उगीच वाटत होते. याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला म्हणजे मला वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले. आपुले प्रतिबिंब नेणता, सिंह कुहा घालील देखोनी आता, ऐसा धरिजे तेवी अनंता, राखिले माते. विहिरी दिसणारी ही आपली पडछाया आहे हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे, त्याप्रमाणे हे अनंता आपण माझे रक्षण केलेत. ज्ञानदेवांच्या अर्जुनाने गीतेतील अर्जुनाप्रमाणेच गीतोपदेशाने आपले अज्ञान नाहीसे झाले अशी श्रीकृष्णांना कबुली दिली. कारण त्याच्यावर अनुग्रह करण्याकरताच श्रीकृष्णांनी त्याला गीतोपदेश केला होता. पण त्यानंतर त्याने आपली गीतोपदेशापूर्वी कशी अवस्था होती ते 16 ओव्यात सांगितलेले आहे आणि नंतर 4 ओव्यात श्रीकृष्णांचे महात्म्य गायलेले आहे. ज्ञानदेवांचा अर्जुन भगवंतांकडे कबूल करतो की मी मोहाच्या महापुरात डोक्यापर्यंत बुडालेलो होतो. वास्तविक एक तू वाचून काही, विश्वी दुजयाची भाषा नाही. एका श्रीकृष्ण परमात्म्या व्यतिरिक्त विश्वात दुसरं काहीही नाही. सर्व काही परमात्ममय आहे. सर्व नामरूपाने एक भगवंतच नटलेला आहे. परंतु मनुष्य अभिमानाने स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजतो. त्याप्रमाणे अर्जुनही स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजत होता. त्याच्या ठिकाणचा देहाभिमान बळावलेला होता. त्यामुळे मी कोणी एक वेगळा, हे कौरव आपले बांधव असले तरी आता बनलेले शत्रू, आणि मग या बांधवांना ठार मारण्यामुळे लागणारं पाप आणि त्या पापाचं फळ म्हणून भोगावा लागणारा नरक, अशा नानाविध गोष्टी त्याच्या मनात आल्या. ही गोष्ट ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतातून स्पष्ट केली आहे. ज्ञानदेव पहिला स्वप्नाचा दृष्टांत देतात. जणू हे तो स्वप्नच पाहत होता आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला त्या स्वप्नातून उठवलं, जाग केलं. दुसरा दृष्टांत देतात महापुराचा.
हा महापूर आहे तो मोहाचा आहे. जणू काही मोहाच्या महापुरात गटांगळ्या खाणाऱ्या अर्जुनाला भगवंतांनी त्या महापुरात स्वतः उडी घालून त्याला बाहेर काढलं होतं. नंतर ज्ञानदेव तिसरा गंधर्व नगराचा दृष्टांत देतात. अर्जुन सांगत आहे की मी गंधर्व नगराची वस्ती सोडून श्रीकृष्ण कृपेमुळे त्यातून बाहेर आलो. आकाशात ढग गोळा होतात व त्यामध्ये आपल्याला अनेक देखाव्यांचा भास होतो. त्या ढगांच्या आकृतीत नगराचा भास होण्याला गंधर्व नगर असं म्हणतात. वास्तविक तिथे ना नगर ना लोकांची वस्ती, पण ते गंधर्व नगर खरं आहे असं मानून त्यामधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधावा, पण तो मिळूच नाहीये, तशी अर्जुनाची अवस्था झाली होती. या सर्व जगताला तो गंधर्व नगराप्रमाणे खरं मानत होता. त्यातून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नव्हता, पण श्रीकृष्णांच्या कृपेमुळे तो त्यातून सही सलामत बाहेर पडला. ज्ञानदेवांनी चौथा दृष्टांत दिला आहे तो मृगजळातील पाणी पिण्याचा. वाळवंटी प्रदेशात प्रखर सूर्यकिरणांच्या मुळे पाण्याचा भास होतो. इतर नक्षत्रांपेक्षा रोहिणी नक्षत्रात मृगजळाचा भास जास्त प्रमाणात होतो, म्हणून ज्ञानदेव मृगजळाला अनेक ठिकाणी रोहिणीचे जळ असं म्हणतात. त्यावेळी वाळवंटी प्रदेशात लांबून तिथं पाणी आहे असेच भासत असते. वास्तविक ना तिथे तळे ना पाणी, पण तहान लागली म्हणून त्या तळ्याकडे जाऊन पाणी प्यावं असं वाटावं. तसं अर्जुन हा खरा नसणारा संसार खरा मानत होता आणि त्यातील सुख म्हणजे पाणी समजत होता. पुढे ज्ञानदेवांनी पाचवा अद्वैत वेदांतातील रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे. अंधुक प्रकाशात एखादी दोरी पडलेली असावी व ती जर वाऱ्याने हलताना दिसली तर मनुष्याला त्यावर सर्पाचा आभास होतो व त्यामुळे एकदम दचकायला होतं. दोरीच्या अधिष्ठानावर साप दिसावा, तसंच या ब्रह्माच्या अधिष्ठानावर भासणारे विश्व अर्जुन खरं मानत होता. तो साप कापडाचाच होता, पण त्यावर आपला पाय पडला व आपल्याला तो चावला असं त्याला वाटत होतं. वास्तविक तिथे साप नव्हताच तर चावणार तरी कुठून, पण आपल्याला साप चावला आहे असं भ्रमानं अर्जुन समजत होता. अर्जुन सांगतो की साप जरी कापडाचाच होता तरी सुद्धा तो चावल्यामुळं शरीरात विषाच्या वेगामुळे येणाऱ्या लहरी मात्र खऱ्या होत्या. ते विष त्याच्या अंगात भिनलं होतं आणि त्या विषाने आपला मृत्यू होणार असं वाटत असतानाच श्रीकृष्णाने त्याला त्या विषाच्या आवेगातून वाचवलं. जणू काही मरणाऱ्या जीवाला वाचवण्याचं पुण्यकर्मच श्रीकृष्णाने केलं होतं. पुढचा दृष्टांत आहे विहिरीत उडी घेणाऱ्या सिंहाचा. विहिरीत आपले प्रतिबिंब पाहून तो दुसरा खरा सिंहच आहे असं मानून जर सिंह त्यावर झेप घेईल तर तो त्या विहिरीत पडून बुडणारच नाही का? त्याप्रमाणे अर्जुन प्रतिबिंबावत भासणारा संसार खरा आहे असं मानून चाललेला होता, पण श्रीकृष्णांनी त्याला त्यातून बाहेर काढलं. तेवी अनंता राखिले माते, त्याप्रमाणे आपणच माझे रक्षण केले असं अर्जुन स्वतः सांगत आहे. पुढे ज्ञानदेव पौराणिक दृष्टांत देऊन अर्जुनाची पूर्वीची मनस्थिती वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.